आज आमच्याकडे सिंगॅरेज मध्ये एक इकोस्पोर्ट आली आहे. इकोस्पोर्ट मध्ये टर्बो फेल झालेला होता. सो हा त्या गाडीचा टर्बो आहे. आता मी टर्बोचं एक्झॅक्ट एक्सप्लेनेशन आणि वर्किंग तुम्हाला सांगणार आहे कसं होतं. सो जो काही आपल्या इंजिनचा वेस्ट गॅस असतो, एक्झॉस्ट गॅस जो काय असतो, तो इथून तुमचा आत जातो आणि हा याच्यात एक बघू शकता तुम्ही, एक टर्बाईन आहे. हा त्या टर्बाईनला रोटेट करतो. जसा हा तुमचा टर्बाईन रोटेट होईल, तो इथला स्पिंडल त्याचा फिरवणार आणि स्पिंडलनी जी तुमची फ्रेश एअर असते, जे तुमची एअर फिल्टर मधून येणारी फ्रेश एअर आहे, ती एअर फुल कॉम्प्रेस होऊन तुमच्या इंजिनला जाणार. सो आता एक्झॅक्टली होतं काय की आपण जेव्हा फ्रेश एअर तुमच्या इंजिनला पाठवतोय, तेव्हा तुमच्या गाडीला जळायला, फ्यूल जळण्यासाठी अजून ऑक्सिजनचा फ्लो मिळाला. त्याच्यामुळे बेटर एफिशियन्सीने तुमचं फ्यूल बर्निंग होणार आणि तुम्हाला एक टर्बोचा बूस्ट मिळतो. तुम्ही गाडी जेव्हा टर्बो चार्ज गाडी ड्राईव्ह करत असाल, तुम्हाला एक जाणवेल की तुम्ही एक सर्टन ऍक्सलरेशन दिल्यानंतर अचानक गाडी अचानक एक बूस्ट घेते. तो बूस्ट तुमचा टर्बोचा असतो. सो टर्बोमुळे तुम्हाला बेटर फ्यूल एफिशियन्सी पण मिळते आणि एक पॉवरचा बूस्ट मिळतो. आता याच्यात युजली काय काय असतं मी तुम्हाला सांगतो. खराब होणारे इश्यूज असे असतात की याच्यामध्ये एक स्पिंडल शाफ्ट फिरत असतो. तो शाफ्ट खूप हाय आरपीएम मध्ये फिरत असतो. सो काय होतं, जसं जसं तुम्ही गाडी यूज करताय, तो शाफ्ट आणि त्याचे जे ऑइल सील्स असतात ते विथ टाइम खराब होऊन जातात. आता जे तुमच्या शाफ्टला ल्युब्रिकेट करायला आपण इंजिन ऑइल इथून त्याच्या ह्या होलमधून आपण त्याला इंजिन ऑइल सप्लाय करतो. बेसिकली काय होतं, ऑइल जसं त्याला जात असतं, ते ऑइल सील मधनं फक्त त्या स्पिंडलमध्ये, त्या शाफ्टमध्येच फिरत असतं आणि ते तुमच्या एअरच्या पॅसेजमध्ये जात नाही. पण आता कधी तुमचं जर ऑइल सील्स वगैरे डॅमेज झाल्या, तर तेच ऑइल तुमचं इंजिनमध्ये जायला लागतं आणि तुमचं गाडी व्हाईट स्मोक मारणं, रफ आयडलिंग येणं, टर्बोचा जो बूस्ट आहे तो बूस्ट न मिळणं, हे इश्यूज चालू होतात. ह्या गाडीला सेम इश्यू होता. तिचं सगळं एअरचे इनलेट्स आहेत, तिचं मॅनिफोल्ड आहे, इंटरकूलर आहे, हे सगळं ऑइलनी भरलेलं होतं. त्यामुळे गाडीचा एक्स्ट्रीम व्हाईट स्मोक होता आणि पॉवर बिलकुल मिळत नव्हती. सो आम्ही आता गाडीचा टर्बो रिपेअर केलेला आहे. आता युजली गाडीचा टर्बो कंपनीमध्ये रिप्लेसच होतो, पण जेव्हा टर्बो रिप्लेस होतो तो खूप महाग असतो. आता इकोस्पोर्टचा टर्बो इज अराउंड 35,000 36,000, बट आम्ही 50% ऑफ द कॉस्ट मध्ये हा टर्बो तिचा पूर्ण रिपेअर केलाय. तिचा आम्ही जो कोर असेंब्ली असते, जे ऑइल सील्स असतात, ते पूर्ण नवीन टाकलेले. त्यामुळे तुमची गाडी ऍज गुड ऍज न्यू आता चालेल.